कविताच क्राफ्ट कॉर्नरला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। हॅलो फ्रेंड्स, कविताच क्राफ्ट कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आजच्या भागात आपण हे क्रोशाचं मोटिफ कसं बनवायचं ते पाहणार आहे। इथे मी क्रिसमस थीमचे कलर वापरलेले आहेत, रेड, व्हाईट आणि ग्रीन। याच पद्धतीने मी आणखी एक मोटिफ तुम्हाला करून दाखवणार आहे आणि हा जो व्हाईट पार्ट आहे तो स्नोफ्लेक सारखा दिसतो, त्यामुळे इथे मी व्हाईट, स्काय ब्ल्यू आणि ब्ल्यू हे 3 कलर वापरून सेम अशा पद्धतीचं विणकाम तुम्हाला इथे करून दाखवणार आहे। तर इथे हे जे विणकाम मी केलेलं आहे ते जाड लोकरीने केलेलं आहे आणि आत्ता जे मी विणकाम करणार आहे ते 4 प्लाय लोकरीने करणार आहे। तर दोन्हीतला डिफरन्स ही मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर हे जे मोटिफ आहे हे तुम्ही क्रिसमसचं ओर्नामेंट म्हणून पण वापरू शकता किंवा ॲज अ टी कोस्टर सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता। तर सुरुवातीला आपण ब्ल्यू कलरच्या लोकरीने विणकाम करायचं आहे। ही 4 प्लाय लोकर असल्यामुळे या ठिकाणी मी 3.25 mm चा क्रोशे हुक वापरणार आहे। सर्वप्रथम आपल्याला स्लिप नॉट घालायचे, यानंतर 4 चेन विणायचे। पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपली इथे रिंग तयार झालेली आहे। आता पहिल्या स्टिचसाठी मी 2 चेन विणणार आहे आणि या रिंगमध्ये आता आपल्याला विणकाम करायचं आहे। तर इथे मी एक डबल क्रोशे विणून घेते। तर हा आपला पहिला 2 डबल क्रोशेचा सेट समजायचा आहे। यानंतर 2 चेन विणून आपल्याला आणखी 5 2 डबल क्रोशे टुगेदरचे सेट विणायचे आहेत। तर त्यासाठी रिंगमध्ये अशा पद्धतीने डबल क्रोशेची अर्धी प्रोसिजर करायची, म्हणजे फक्त एक वेळा आपण 2चा 1 करणार आहे। पुन्हा दुसरा डबल क्रोशे विणायचा आहे, त्याचा सुद्धा अर्धी प्रोसिजर करायची आहे, म्हणजेच एक वेळा 2चा 1 करायचं आहे। आणि आता सुईवर जे 3 स्टिचेस मिळतात आपल्याला त्यातून आपल्याला लोकर बाहेर काढायचे। तर अशा पद्धतीने आपला हा 2 डबल क्रोशे टुगेदर तयार होतो। यानंतर पुन्हा 2 चेन विणायचे। आता पुढचा 2 डबल क्रोशे टुगेदर मी आणखी एकदा विणून दाखवते। डबल क्रोशे प्रमाणेच लूपमधून लोकर बाहेर काढायची, एकच वेळा 2चा 1 करायचा आहे। पुन्हा एकदा डबल क्रोशेची अर्धी प्रोसिजर आणि आता 3 लूपमधून लोकर बाहेर काढायची। तर इथे आपल्या 3 वेळा 2 डबल क्रोशे टुगेदर तयार झालेले आहेत। पुढे 2 चेन आणि अशाच पद्धतीने आपल्याला आणखी 3 वेळा विणकाम करायचं आहे। अशा प्रकारे 6 पेटल्स आपल्याला इथे मिळालेले आहेत। आता सुरुवातीच्या ज्या 2 चेन आहेत त्या ठिकाणी मी स्लिप स्टिच घालते। यानंतर 1 चेन विणून आपल्याला ही लोकर कट करून घ्यायची आणि अशा पद्धतीने या लूपमधून पुल करायचे। तर अशा प्रकारे आपला पहिला राऊंड विणून इथे कंप्लीट झालेला आहे। दुसऱ्या राऊंडसाठी आता मी व्हाईट कलरची लोकर वापरणार आहे। इथे सुद्धा आपल्याला स्लिप नॉट घालायचे। यानंतर जिथे आपण लोकर कट केली होती त्या ठिकाणी मी व्हाईट कलरची लोकर जोडून घेते। त्यासाठी मागच्या बाजूने अशा पद्धतीने आपल्याला लूप पकडून पुढच्या बाजूला आणायचे आणि लगेचच 2 चेन विणायचे। यानंतर 1 डबल क्रोशे विणायचे। इथे आपला पहिला 2 डबल क्रोशे टुगेदरचा सेट तयार झाला आहे। यानंतर 2 चेन विणायचे आणि सेम याच ठिकाणी मी आणखी एक 2 डबल क्रोशे टुगेदरचा सेट तयार करणार आहे।
तर अशा प्रकारे आपण प्रत्येक 2 चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे टुगेदरचा सेट तयार करणार आहे आणि इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला 2 चेन विणायचे आहेत। पुन्हा पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये आता मी सेट तयार करते। तर इथे मी 3 सेट विणून कंप्लीट केलेले आहेत। याच पद्धतीने मी उरलेले 3 सेट सुद्धा पूर्ण करून घेते। तर या ठिकाणी मी विणकाम कंप्लीट करून घेतलेलं आहे। आता पुन्हा पहिल्या ज्या 2 चेन आहेत तिथे आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे। यानंतर एक चेन विणून मी ही लोकर सुद्धा कट करून घेते। नेक्स्ट राउंडसाठी आता मी स्काय ब्लू कलरच्या लोकरीची स्लिप नॉट घालते आणि हा जो 2 डबल क्रोशे टुगेदरच्या मध्ये गॅप आहे त्या ठिकाणी मी ही लोकर जोडून घेते। 2 चेन विणायचे, एक डबल क्रोशे विणायचे आणि पुन्हा 2 चेन। यानंतर सेम ठिकाणी आणखी एक वेळा 2 डबल क्रोशे टुगेदर। यानंतर 2 चेन। तर अशा प्रकारे आपण हा जो 2 डबल क्रोशे टुगेदरचा सेट होता त्याच्यामध्ये पुन्हा आणखी एक 2 डबल क्रोशे टुगेदरचा सेट विणलेला आहे। आता यानंतर पुढचा जो 2 चेनचा गॅप आहे तिथे मी स्लिप स्टिच घालते आणि पुन्हा 2 चेन विणते आणि आता पुढच्या सेटमध्ये आपल्याला आणखी एक सेट विणायचा आहे। 2 डबल क्रोशे टुगेदर, 2 चेन आणि 2 डबल क्रोशे टुगेदर। पुन्हा 2 चेन विणायचे। यानंतर मधला जो 2 चेनचा गॅप आहे तिथे मी स्लिप स्टिच घालते, पुन्हा 2 चेन आणि आता पुढच्या सेटमध्ये आपल्याला पुन्हा 2 डबल क्रोशे टुगेदरचे सेट विणायचे आहेत। पुन्हा 2 चेन आणि स्लिप स्टिच। तर अशा प्रकारे मी इथे 3 सेट करून दाखवलेले आहेत। याच पद्धतीने उरलेले 3 सेट सुद्धा मी विणून घेणार आहे। या ठिकाणी मी शेवटपर्यंत विणकाम कंप्लीट केलेलं आहे। शेवटचा जो 2 चेनचा गॅप आहे तिथे मी 2 चेन विणलेत, स्लिप स्टिच घातलाय आणि पुन्हा एकदा 2 चेन विणून घेतले आणि आता आपल्याला पहिल्या ज्या 2 चेन आहेत त्या ठिकाणी स्लिप स्टिच घालायचे। तर अशा प्रकारे आपला हा चौथा राउंड इथे विणून कंप्लीट झालेला आहे। 5व्या राउंडसाठी आता आपल्याला लोकर चेंज करायची नाहीये, सेम लोकरीने आपण विणकाम कंटिन्यू करणार आहे। तर सुरुवातीला नेहमीप्रमाणे आपण हा जो 2 डबल क्रोशे टुगेदरचा सेट आहे त्या ठिकाणी आणखी एक 2 डबल क्रोशे टुगेदरचा सेट विणणार आहे। फक्त इथे वरच्या बाजूला आपल्याला 3 चेनचं पिकोट तयार करायचं आहे। तर ते कसं करायचं मी आता तुम्हाला दाखवते। सुरुवातीला 2 चेन, एक डबल क्रोशे, हा आपला पहिला 2 डबल क्रोशे टुगेदर तयार झाला। यानंतर 3 चेन विणायचे आणि आता हा जो आपला स्टिचचा वरचा पार्ट आहे त्या ठिकाणी आपल्याला स्लिप स्टिच घालायचे
तर अशा प्रकारे इथे वरच्या बाजूला एक रिंग तयार होते, यालाच पिकोट असं म्हणतात. आता पुन्हा या 2 चेनच्या गॅपमध्ये आपण आणखी एक 2 डबल क्रोशे टुगेदर विणणार आहे. आता यानंतर आपल्याला 2 चेन विणायचे आहेत. पुढे हा जो 2 चेनचा गॅप आहे तिथे मी एक हाफ डबल क्रोशे विणणार आहे. 2 चेन, पुन्हा पुढचा जो 2 चेनचा गॅप आहे तिथे एक हाफ डबल क्रोशे आणि पुन्हा 2 चेन. यानंतर पुढचा जो 2 डबल क्रोशे टुगेदरचा सेट आहे त्यामध्ये आपण पुन्हा 2 डबल क्रोशे टुगेदर विणणार आहे. यानंतर 3 चेनचं पिकोट तयार करायचं. त्यासाठी 3 चेन विणल्या आणि स्टिचच्या वरच्या बाजूला आपण स्लिप स्टिच घातलाय. पुन्हा सेम ठिकाणी आणखी एक 2 डबल क्रोशे टुगेदर. यानंतर 2 चेन, 2 चेनच्या गॅपमध्ये एक हाफ डबल क्रोशे, पुन्हा 2 चेन, नेक्स्ट 2 चेनच्या गॅपमध्ये एक हाफ डबल क्रोशे, पुन्हा 2 चेन आणि आता 2 डबल क्रोशे टुगेदर पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये, 3 चेन, स्लिप स्टिच, यानंतर सेम ठिकाणी आणखी एक 2 डबल क्रोशे टुगेदर. तर अशा प्रकारे 3 वेळा मी या पिकोटचा पार्ट इथे तुम्हाला विणून दाखवलेला आहे. याच पद्धतीने उरलेल्या 3 पाकळ्यांसाठी सुद्धा आपल्याला विणकाम करायचं आहे. तर हे विणकाम मी पूर्ण करून घेते आणि त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट पाहूया. या ठिकाणी मी शेवटपर्यंत विणकाम करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला हा जो सुरुवातीचा स्टिच आहे त्यामध्ये स्लिप स्टिच घालायचा आहे. यानंतर एक चेन विणून ही लोकर मी इथे कट करून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकता स्नोफ्लेक्सचा आकार याला आता साधारणपणे मिळालेला आहे. षटकोनी आकार इथे तयार झालेला आहे. आता 5व्या लाईनसाठी मी ब्लू कलरची लोकर वापरणार आहे. याची सुद्धा आपल्याला स्लिप नॉट घालायचे. आणि इथे जे 3 चेनचं पिकोट आपण तयार केलंय त्या ठिकाणी मी ही लोकर जोडून घेणार आहे. तर लूप अशा पद्धतीने पुढच्या बाजूला ओढायचं आहे आणि 2 चेन विणायचे. आता सेम याच ठिकाणी मी आणखी एक हाफ डबल क्रोशे विणणार आहे. तर इथे आपला 2 हाफ डबल क्रोशेचा सेट तयार होतो. आता अशा पद्धतीने पिकोट पुढच्या साईडला फोल्ड करायचं आहे आणि पुन्हा या सेम गॅपमध्ये आपण 2 हाफ डबल क्रोशे विणणार आहे. तर अशा पद्धतीने 2 स्टिचेसच्या मध्ये हे पिकोटचं डिझाइन आहे ते आपल्याला इथं दिसतं. यानंतर पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये मी 2 डबल क्रोशे विणते. आता हे दोन्ही पिकोट आहेत त्याच्या मध्यभागी हा 2 चेनचा गॅप येतोय. तिथे आता आपल्याला वेगळ्या पद्धतीचं विणकाम करायचं आहे. तर इथे तुम्हाला हा गॅप क्लिअरली दिसतोय. त्या ठिकाणी मी पहिला एक डबल क्रोशे घालते. यानंतर आपल्याला डबल ट्रिपल क्रोशे विणायचं आहे. तर त्यासाठी सुईवर 2 वेळा वेढे घ्यायचे आहेत आणि आता ब्ल्यू कलरच्या दोन्ही लाईन आपल्याला स्किप करायचे आहेत आणि इथे जो 2 चेनचा गॅप आहे
ज्यामध्ये आपण ब्ल्यू कलरचं विणकाम केलं आहे स्लिप स्टिचचं, त्या स्लिप स्टिचमध्ये आपल्याला अशा पद्धतीने सुई इन्सर्ट करायची आहे आणि लोकर मागून पुढे ओढायचे। आता नेहमीप्रमाणे आपण 2चा 1 असं 3 वेळा विणणार आहे। तर हा डबल ट्रिपल क्रोशे इथे तयार होतो। हा उंचीला जास्त होतो, तुम्ही पाहू शकता। जसं हाफ डबल क्रोशेची उंची थोडीशी कमी आहे, त्यानंतर डबल क्रोशे आणि इथे आता आपण डबल ट्रिपल क्रोशे केलेला आहे। आता यानंतर पुन्हा आपल्याला सेम प्रोसिजर करायचे। या हाफ पार्टमध्ये जसं विणकाम केले तसं आता बाकी या साईडच्या हाफ पार्टमध्ये येणार आहे। तर इथे जसं डबल क्रोशे विणलाय तसंच इकडे सुद्धा डबल क्रोशे विणायचा आहे। यानंतर पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे विणायचे। आता हा जो पिकोटचा पार्ट आहे त्या ठिकाणी 2 हाफ डबल क्रोशे एका साईडला आणि 2 हाफ डबल क्रोशे दुसऱ्या साईडला विणायचे। तर इथे मी पहिला सेट विणलाय। आता हे जे पिकोट आहे ते अशा पद्धतीने या साईडला फोल्ड करायचं आहे आणि 2 हाफ डबल क्रोशे आणखी विणून घ्यायचे। तर अशा पद्धतीने मी या षटकोनाची एक बाजू विणून दाखवली आहे। याच पद्धतीने मी सर्व बाजू विणणार आहे। तर पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे विणायचे। यानंतर पुढच्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशे, 1 डबल ट्रिपल क्रोशे जो आपल्याला या स्लिप स्टिचच्या बेसमध्ये विणायचा आहे। यानंतर पुन्हा 1 डबल क्रोशे सेम याच 2 चेनच्या गॅपमध्ये आणि आता पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे। आता पिकोटच्या ठिकाणी पुन्हा 2 हाफ डबल क्रोशेचा सेट आणि दुसऱ्या साईडला आणखी एक 2 हाफ डबल क्रोशेचा सेट। तर इथे मी 2 साईडला विणकाम करून घेतलेलं आहे। अशाच पद्धतीने मी उरलेल्या 4 साईड सुद्धा विणून घेते। या ठिकाणी मी शेवटपर्यंत विणकाम करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे आता हा आपला स्नोफ्लेकचा जो आकार आहे तो एकदम क्लिअरली दिसत आहे। आता इथे स्लिप स्टिच आपल्याला 2 हाफ डबल क्रोशेचे जे सेट केलेले आहेत त्याच्यामध्ये घालायचे आणि नेक्स्ट लाईनची सुरुवात आपल्याला इथूनच करायची आहे। 2 चेन विणायचे, 1 हाफ डबल क्रोशे, हा आपला पहिला 2 हाफ डबल क्रोशेचा सेट तयार झाला। यानंतर 1 चेन, सेम ठिकाणी पुन्हा 2 हाफ डबल क्रोशे विणायचे आणि आता पुढच्या प्रत्येक स्टिचमध्ये मी प्रत्येकी 1 हाफ डबल क्रोशे विणणार आहे। आता इथे पुन्हा आपण 2 हाफ डबल क्रोशेच्या मध्यभागी 2 हाफ डबल क्रोशेचा सेट विणायचा। एक चेन विणायचे, पुन्हा
सेम ठिकाणी 2 हाफ डबल क्रोशेचा सेट. तर अशा प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत विणकाम करायचं आहे. कॉर्नरसाठी 2 हाफ डबल क्रोशे, 1 चेन आणि 2 हाफ डबल क्रोशे. त्यानंतर प्रत्येक स्टिचमध्ये 1 हाफ डबल क्रोशे. पुन्हा कॉर्नरसाठी 2 हाफ डबल क्रोशे, 1 चेन आणि 2 हाफ डबल क्रोशे. तर अशा पद्धतीने शेवटपर्यंत मी याला बॉर्डरचं विणकाम करून घेते. या ठिकाणी मी शेवटपर्यंत विणकाम करून घेतलेलं आहे. आता आपल्याला पहिल्या जे 1 चेनचा गॅप आहे त्यामध्ये स्लिप स्टिच घालायचे, 1 चेन विणायचे आणि एक्स्ट्राचे लोकर कट करून घ्यायचे. आता ही जी एक्स्ट्राची लोकर आहे ती मी सुईने आतमध्ये शिवून घेणार आहे आणि त्यानंतर उरलेली लोकर कट करणार आहे. तर इथे मी सर्व एक्स्ट्राची लोकर कट करून घेतलेली आहे आणि आपलं हे क्रोशाचं मोटिफ इथे तयार झालेलं आहे. तर तुम्हाला हे मोटिफ कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणखी एका क्रिएशनसोबत.